डोंबिवलीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तात्या माने यांनी उमेदवारांना फोन करून माघार घेण्याचा दबाव टाकल्याचा आरोप करत पदाधिकाऱ्यांनी तात्या माने यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती। दरम्यान तात्या माने आणि प्रभाग क्रमांक 22 मधील उमेदवार वैशाली म्हात्रे यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झालेली आहे। मात्र लोकशाही मराठी या ऑडिओ क्लिपची कोणत्याही प्रकारे पुष्टी करत नाही। साहेब फोन केलेला? कोण? वैशाली? वैशाली हा, तर जेव्हा मागे घेण्यासाठी पक्षाचा आदेश आहे कोणाला? तुम्हाला वैशालीला? मला मागे घेण्याचा आदेश आहे पक्षाचा? हो हो साहेब मी कसं माघार घेणार आता? मी तो आदेश आहे तो सांगतोय, काय गोष्टी आदेशावर मॅडम ऐकाव्या लागतात आपल्याला। पण साहेब एका घरात तुम्ही तिथे 2 तिकीट्स देताय आणि आज आता मला सांगताय की पक्षाचा आदेश आहे माघार घेण्यासाठी, कसं मी घेऊ माघार? अहो, जेव्हा एखाद्या गोष्टीवर काहीतरी वरून आदेश येतात तेव्हा ते मॅडम करावं लागतं आपल्याला। आता काय सांगू तुम्हाला? म्हणजे आता माझा पण बळी देतायत आता? आता याच्याविषयी मी तर सध्या काहीच बोलू शकत नाही। जो आदेश आहे तो इम्प्लिमेंट करण्याचा मी प्रयत्न करतोय। तात्या म्हटलं कसं माघार घेणार आता? मी एवढं प्रचार केलाय, एवढं सगळीकडे हे केलंय, आता पक्ष सांगतोय की तू माघार घे, मी कसा माघार घेऊ सांगा बरं? किती काय मी काय बोलू या क्षणाला? तर एक बघा, या क्षणाला मी तर काय बोलू शकतो जरा सांगा मला। मग पक्ष जिथून ज्यांना उभं केलं ते माघार करून बिनविरोध निवडून आणतात, आम्हाला निवडणूक लढवण्याची इच्छा आहे आणि आम्हाला हे केलं जात आहे, असं डावललं जात आहे आणि सांगतोय पक्ष सांगतोय की तुम्ही माघार घ्या। हे कसं काय योग्य आहे आता पक्षाचा हा निर्णय? आता पक्षाच्या आदेशावर आपण काय करतो, आपण आपल्या लेवलचं बघतोय। आता त्यांचं तिथे काय गणित चाललीत, काही आयडिया नाही। हे मला आलं म्हणून आता बघा तुमच्या ज्यावर ते व्हॉट्सअप पण पाठवले। एकतर आमच्या प्रभागामध्ये आता एका घरामध्ये 2 तिकीट दिल्या, तर त्या जागेला मला द्यायचं होतं ना त्या तिकीट। मला तुम्ही फॉर्म पण भरून आला, माझा फॉर्म वैध ठरलाय। बरं, या क्षणी आता मी काय बोलू शकतो सांगा? माझा फॉर्म वैध ठरलाय, सगळं झालंय, छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे। एक काम करा, वरुण सरदेसाईंचा नंबर असेल तर त्यांच्याशी बोला। ठीक आहे, चालेल। जे वरिष्ठांबरोबर हात मिळवणे, आपण सगळे समजदार आहोत। जेव्हा एखाद्या गोष्टीच्या उमेदवारी देणं आणि हे सगळं चालू असतं त्याचा एक अभ्यास केला जातो आणि अभ्यास करत असताना जेव्हा त्रुटी काय ध्यानात येतात तेव्हा एखादा घेतलेला निर्णय पक्षप्रमुखांच्या आदेशाप्रमाणे आपल्याला काही निर्णय बदलावे लागतात। मग ज्या ठिकाणी बदलले जातात त्या ठिकाणी जे नाराजी असते तो निश्चित मानणार आहे आणि ज्याच्यासाठी मिळालेले असते तो खुशी असणार आहे। त्यामुळं या दोन्ही बाबी, खुशी नाराजी, हे दोन्ही अपेक्षित आहे आणि जो लिडिंग करतो त्याला ह्या दोन्ही गोष्टीला सामोरं जावं लागतंच। मला माझ्याच पक्षाच्या जिल्हा प्रमुखांचा फोन येतो आणि सांगतात की 1 तास अगोदर तुम्हाला फॉर्म मागे घ्यायचा आहे, तुम्हाला माघार घ्यायची आहे। तर मी म्हटलं कशासाठी? माझा फॉर्म वैध झालाय, मी एबी फॉर्म, मग तुम्ही मला एबी फॉर्म दिलाच कशासाठी? तर फॉर्म छाननी झाल्याच्या नंतर तुम्ही हे सांगताय। काल त्यांनी मला 5 तास, मला या ताईंना 5 तास आम्ही मातोश्रीवर होतो, आम्हाला असंच नेलं। काय कारण, कशासाठी नेलं मला काही माहिती नाहीये। आणि त्याच्यानंतर आम्हाला नेल्याच्या नंतर तिथे असं सांगण्यात आलं की 5 तास बसून ठेवलं आणि ते म्हणतात की आता तुम्ही जा, इथून प्रचाराला लागा, कामाला लागा। आणि आज 1 तास अगोदर ते मला म्हणतात की फॉर्म तुम्ही हे करा। त्यांनी अक्षरशः पैसे घेऊन तिकीटं विकली समोरच्यांना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।